नमस्ते, गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत दाल चा. पण व्हेजचा बनवते. भोपळ्याच्या ऐवजी तुम्ही चिकन नाही तर मटण घेऊ शकता. पण कधी पण नाही का, नॉनव्हेजपेक्षा व्हेज खूप बेस्ट असतं. सॉरी, पण मी तुम्हाला नाही का एक गोष्ट तर सांगू इच्छिते. आपण आपल्या घरच्यांना, आपल्या खास करून मुलांना, आपल्या नवऱ्याला, आपल्या घरातले सासू सासरे आईवडील सर्वांना पौष्टिकच खायला घालतो. त्यामुळं आपल्याला वाटतं की सगळ्यांचं वजन कसं कंट्रोलमध्ये असावं. वजन नाही वाढवायला पाहिजे आपण कोणाचं. ज्यांचं पोट बिघडलेलं असतं ना, त्यांनी दुधी भोपळा हा खायलाच पाहिजे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांच्या पोटामध्ये गेला पाहिजे. तसंच घरामध्ये वयस्कर लोकांना कधी डायबेटीज होती. आजकाल तर तरुण मुलांनासुद्धा डायबेटीज होती. त्यांनी हा दुधी भोपळा तर खावाच. दुधी भोपळ्यामध्ये पाणी खूप असतं नाही का, तर ते आपल्या पोटामध्ये गेलं की आपल्याला कसं थंडगार वाटतं. तसं आपल्याला नॉनव्हेजच्या बाबतीत वाटतं का? नाही. आपल्या शरीराची नीट हालचाल झाली पाहिजे. आपल्याला नीट श्वास घेता आला पाहिजे. त्यासाठी तुम्ही ना 15 दिवसातून एकदा का होईना पण दुधी भोपळा हा नक्कीच घरात करा आणि सर्वांना खाऊ घाला आणि तुम्हीसुद्धा खा. मी आंबट चुका वापरला, चिंच, टमाटा काहीच नाही वापरलेला. त्याच्यामध्ये फक्त चिकन, मटणसारखे मोठे मोठे पीस मी भोपळ्याचे ठेवलेले आहेत. माझ्याकडे मोठे मोठे भोपळ्याचे पीसच आवडतात. तुम्हीसुद्धा एकदा असे पीस करून ट्राय करा. दालचा पावडर कशी बनवली ते डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि तुम्ही बनवा आणि म्हणा हॅपी कुकिंग.